नमस्कार, आप देख रहे हैं रीड पब्लिक न्यूज भारत। आदिवासी एकता की जीत, WCL को झुकना पड़ा, देवस्थान के लिए NOC जारी। चंद्रपुर सिनाला पुनर्वसन क्षेत्र में स्थित पवित्र आदिवासी देवस्थान को लेकर पिछले कई दिनों से चल रहे आंदोलन के बाद आखिरकार आदिवासी समाज की जीत हो गई। WCL प्रशासन को देवस्थान स्थल के लिए NOC जारी करनी पड़ी है। कड़ाके की ठंड और कठिन परिस्थितियों के बीच लगातार धरना देने वाले आदिवासी समाज के हौसले के आगे प्रशासन को झुकना पड़ा। आंदोलन के तीसरे दिन हालत गंभीर होते देख चंद्रपुर विधायक सुधीर मुंगंटीवार ने समय जिला कलेक्टर से फोन पर चर्चा कर पूरे मामले की जानकारी दी। इसके बाद जिला प्रशासन ने तुरंत संज्ञान लेते हुए कार्रवाई की और देवस्थान स्थल के लिए NOC प्रदान की गई। इस पूरे आंदोलन के दौरान शुभम गेडाम ने NOC दिलाने की लगातार मेहनत की। उन्होंने प्रशासन से समन्वय साधते हुए समाज की मांग की मजबूती से सामने रखा और आंदोलन को संगठित रखने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। आदिवासी समाज ने उनकी सक्रिय भूमिका के लिए आभार व्यक्त किया है। आदिवासी समाज का कहना है कि वे पिछले 8 से 9 वर्ष से इसी स्थान पर धार्मिक पूजा पाठ, पारंपरिक अनुष्ठान और सामाजिक कार्यक्रम करते आ रहे हैं। यह स्थल उनकी आस्था, संस्कृति और पहचान का केंद्र है। लंबे समय से मांग के बावजूद NOC नहीं मिलने के कारण समाज को आंदोलन का रास्ता अपनाना पड़ा। आंदोलन का नेतृत्व कर रहे पूर्व आदिवासी महामंत्री तथा ग्राम पंचायत सदस्य सिनाला परमेश्वर बानाजी मड़ावी ने कहा कि यह जीत पूरे आदिवासी समाज की एकता और संघर्ष का परिणाम है। उन्होंने विधायक सुधीर मुंगंटीवार और जिला प्रशासन का आभार व्यक्त करते कहा कि आज न्याय मिला है, लेकिन समाज अपने अधिकारी के प्रति हमेशा सजग रहेगा। NOC जारी होने की खबर मिलते ही आंदोलन स्थल पर मौजूद आदिवासी समाज में खुशी की लहर दौड़ गई। लोगों ने एक दूसरे को बधाई दी और इसे आदिवासी समाज की ऐतिहासिक जीत बताया। धन्यवाद। जय सेवा, जय भीम, जय जवाहर, जय आदिवासी, जय गौंडाना, जय संविधान। आज दिनांक 30/1/2026 रोजी आम्ही जे 27 तारखेला जे उपोषणला बसलो होतो आणि आंदोलनालाही बसलो होतो, आज ते मागणी आमची पूर्ण झाली आणि आम्हाला हक्काची NOC प्राप्त झालेली आहे सिनाळ्याला। आणि संपूर्ण आदिवासी आमचे हक्काचे आदिवासीने जे मागणी केली होती, महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष तडफदार आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांनी आज आमच्या आंदोलनास्थळी येऊन आम्हाला तात्काळ हे कलेक्टर साहेबांना फोन करून NOC प्राप्त करून दिलेली होती आणि आज करून दिलेली आहे। आणि सुधीरभाऊनी जो दिला शब्द तो केला पूर्ण। आणि माझी संपूर्ण महिला बंधू भगिनी, माझ्या आई बहिणी यांच्या या मागणीला यश आलेलं आहे। आणि आज आम्ही इथून सभेर ऑफिस पासून ते आमच्या या आज सल्ला शक्तीपर्यंत आज आम्ही जे जनतेचे जे प्रेम होतं, हा जनतेचं प्रेम हे संपूर्ण आज आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि असंच उभं राहणार। आणि आदिवासी संपूर्ण एकत्र होऊन आज जनतेच्या आणि संपूर्ण जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। आणि येणाऱ्या काही दिवसात मी संपूर्ण चंद्रपूर जिल्हा दौरा करणार आणि जिथे जिथे आमच्या आदिवासी समाजाला अन्याय झालेला आहे तो न्याय मिळवून देण्याचे मी काम करणार। आणि आज आम्हाला NOC प्राप्त झाली। मी महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष तडफदार आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि खूप खूप आभार मानतो भाऊंना। तसेच माझे दुसरं श्रेय देतो माझ्या संपूर्ण आई, बंधू भगिनी, आमच्या चिमुकल्यांचं यांना सुद्धा मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। आणि संपूर्ण जे मला बाहेरून पाठिंबा दिले त्यांच्या सुद्धा मी मनापासून खूप खूप आभार मानतो आणि नतमस्तक होऊन चरणी चुकतो। आणि एवढे माझे 2 शब्द बोलतो, येणाऱ्या काळात संपूर्ण आदिवासीला चंद्रपूर जिल्ह्याला न्याय देणार हा माझा शुभम गेडामचा शब्द आहे। सेवा सेवा, सेवा सेवा, जय सेवा। NOC आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची, NOC घेतल्याशिवाय जाणार नाही, NOC घेतल्याशिवाय जाणार नाही, NOC घेतल्याशिवाय